आपल्यासोबत बघा हे टीव्ही आहे, टीव्ही लावूया आपण. टाटा स्कायचा रिमोट आहे. आतमध्ये जे इन्क्लूड आहे बघ बहुतेक ते सगळं. तर पाणी छान सोय केली त्याने आमच्यासाठी. हे ओनर आहे, काही गरम बिरम करायचं असलं तर. इथं चहाची पण सोय आपल्याला. तुम्हाला एक चहा बनवून दाखवतो मी. हो का, ऑन ऑफ आहे. गरम केलं की ऑन आहे. याच्यात पाणी आहे ऑलरेडी रेडी. कॉफी आमच्या मित्राने बनवलेली. त्याचं दूध असतं, आता बनविणार नाही, मला चहा प्यायचा नाही. वापस आल्यावर चहा प्यायचा आहे. ही साखर आहे, शुगर आहे, रिफाइंड शुगर. ज्याला कॉफी बनवायची आणि कॉफी प्यायची, ज्यानं शुगर. टी बनवायचं असेल तर टी असते टेटली म्हणून, बुडून काढायची. एक कप आहे तर बुके आम्हाला दिला मीटिंग मध्ये. टाटा स्विच ऑफ का झालंय आमचं? टाटा रिचार्ज संपला असेल त्याचा. ओके, हे जुन्या काळातले लॉक आहे. इथं काही समजा कपबोर्ड मध्ये ठेवू शकता तुम्ही असं. हॉटेल ग्रँड एरिया मोबाईल ठेवण्यासाठी आहे ती. डस्टबिन आहे आणि कपडे वगैरे लटकवण्यासाठी आहे मित्रांनो. तुमच्यासाठी मी हे करतो की ओनर आहे, हे ड्रावर आहे, असं बघू शकतात. लोक बघत राहतात किंवा इनसाइड द रूम दाखवायला मी तुम्हाला. ही चपला वगैरे ठेवण्यासाठी इथे टॅवेल असते. आमचा दुसरा पार्टनर हातमध्ये गेला, कपडे लॉन्ड्रीसाठी ठेवू शकता तुम्ही. असं बाहेर जायचं, बाहेर गेलं हे कॉरिडॉर आहे सगळं असं छानपैकी. गरम आलं का नाही, एसी चालवत असे खूप सारे रूम आहेत. रूम नंबर 206. तर कार्ड स्कॅन करायचं, कार्ड टाकून द्यायचं. ते कार्ड टाकलं तरच लाईट चालू होती. शूज ही बाथरूम आता जर आला आतमधून तुम्हाला दाखवून देतो. वरती बघा कसं सिलिंग आहे. एक रिच फील तुम्हाला दिला जातो मोठ्या हॉटेलमध्ये आले तुम्ही. काय कसं असतंय कसं नाही बघू शकता. हे हॉटेल, ही माझी रूम आहे. एक फोन आलता, मी तर फोन लावू शकतो समजा तुम्ही, इमर्जन्सी काही झालं तर. आणि चार्जर लावायला चार्जर आहे, लाईट आहे, ग्लास, लुक्स, हे ड्रावर आहे सगळे. हे तुम्हाला असं एक पांघरायला चरायला हे उश्या हे असं दिलं जातं. हे लाईट तुम्हाला अभ्यास करण्यासाठी, अभ्यास नसला करायचं बंद करायचं, असं सिस्टीम दिलेली आहे. दोन साईडला दोघं जण असले, दोघं चालू झालं तर डिॲक्टिवेट झालं. ते खुर्च्या टेबल वगैरे आहेत. हा, सिग्नल रिसिव्ह आहे ना. तर मित्रांनो तुमचा अनुभव शेअर करा, किंवा तुम्ही कुठं कुठं फिरलात, कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये आतापर्यंत बुकिंग केलेलं आहे. माझी समोर असं बोलण्याची भीती होती, मी भीती ओव्हरकम केली. डोळ्यात डोळे घालून बोलायला. काय होतंय, आपण स्वतःला एक्सप्लोर करायला खूप घाबरत असतो, आणि मग एक्सप्लोर नाही केलं
समोरच्याला बोलू वाटत नाही, ऐकू वाटत नाही असं